हाय स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत. कालपासून आपण पाहतोय ट्रिग्नोमेट्री चॅप्टरचे आपण बेसिक फॉर्म्युलांचा काल अभ्यास केला. त्याच बेसिक फॉर्म्युल्यावरचे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. तो प्रॅक्टिस सेट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 6.1 आहे. त्याच्यातले आपण पहिली 3 एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करणार आहे. पण आपल्या त्याच्या अगोदर काल जे पाहिलेले फॉर्म्युले अतिशय खूप महत्त्वाचे आहेत. जे आयडेंटिटीज पाहिल्या, आपण अपोजिट पेअर पाहिल्या, विरुद्ध जोड्या पाहिल्या, त्या सर्वांचा अभ्यास तुम्ही केला असेल तरच त्याशिवाय हे आजचे 3 एक्झाम्पल काय पुढचे सर्वच एक्झाम्पल तुम्हाला येणार नाहीत. त्यासाठी अगोदर बेसिक फॉर्म्युलांचा तुम्हाला कालच्या व्हिडिओचा, काल पार्ट 1चा तुम्हाला खूप चांगला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 6.1 सराव संच 6.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय. साइन थिटा दिलाय विद्यार्थी मित्रांनो, तो दिलाय 7/25. फाइंड म्हणजे फाइंड करायचे काय गोष्टी फाइंड करायच्या. साइन थिटा 7/25 दिला असताना काय फाइंड करायचे आपल्याला, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन दिलाय म्हटल्यावरती कॉस दोघे एका फॉर्म्युल्यामध्ये असणार आहेत. कसं असणार आहे ते बघा. पहिलीच आयडेंटिटी काय सांगते बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. साइनची व्हॅल्यू काय आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 7/25 7/25 7/25 ही व्हॅल्यू साइनची आहे. आपण सोल्युशन पाहूया त्याचं. बघा सोल्युशन काय दिले आपल्याला, साइन थिटा किती दिलाय 7/25. आता साइनशी आणि कॉसशी संबंधित असणारा, रिलेशन मध्ये असणारा फॉर्म्युला कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं जर तुम्ही पाहिलं 1 5 आणि 3 8 फॉर्म्युले मी लिहिलेत बोर्डवरती. त्या बोर्डमध्ये एक फॉर्म्युला असा सापडणार आहे, साइनशी आणि कॉसशी रिलेशन मध्ये आहे, संबंधित आहे. तो म्हणजे पहिलीच आयडेंटिटी विद्यार्थी मित्रांनो मिळते आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तिचा आपल्याला यूज करावा लागेल. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो तिथं 1 आहे. आपल्याला माहिती आहे ही आयडेंटिटी आपण 9th पासून शिकत आलो आहोत. आता माझ्याकडे साइनची व्हॅल्यू आहे का साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आहे रे. माझ्याकडे फक्त साइन थिटाची व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू मी इथं पुट करतो. देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू काय 7/25. पण फक्त इथं काय आहे, साइनचा स्क्वेअर आहे. हा फक्त साइन आहे. मग मी साइनचा काय करतो, या स्क्वेअर करतो प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. बघा आता मला विचारायचे 7ला विचारायचे 7ला विचारायचे, बाबा तुझा स्क्वेअर काय. मग 7 म्हणतो सर माझा स्क्वेअर हा 49 आहे, 49 आहे. 25चा स्क्वेअर विचारा त्याला विचारा. तो सांगतो 625 माझा स्क्वेअर आहे बरोबर, प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता काय करायचंय, 49/625 ला कोणतं साइन आहे इथं, काहीच नाही दिसत, म्हणजे प्लस साइन आहे. ते आपण काय करूयात, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊयात. बरोबर चिन्हाच्या पलीकडेच अगोदर विद्यार्थी मित्रांनो काय 1 आहे. आपल्याला हा 49 भागिले 625 बरोबर चिन्हाच्या पलीकडे लिहायचंय. म्हणजे बरोबर चिन्हाच्या अलीकडे राहणार आहे काय, कॉस स्क्वेअर थिटा राहणार आहे. बघा मी कसं करतोय, देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 अगोदरच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे. इकडे आता काय नाही मी 49 साइन मायनस झाले 625. मला इथं सांगा रे ह्याचा 1चा बेस काय, 1च आहे. मी काय करतो, 1चा बेस हा 1च घेतो. 1चा बेस काय घेतो, 1च घेतो. आता 2 फ्रॅक्शन माझ्या समोर, 2 अपूर्णांक माझ्या समोर. जसं मी लिहितो 1 अधिक 1 1 + 1 2 लिहितो, 2 लिहितो, तसं 2 फ्रॅक्शनची मला सबट्रॅक्शन करायची आहे. बघा ती कशी केली जाते. इथं सपोज एक एक्झाम्पल घेतो मी, 1/2 प्लस 3/4 ह्या टाईपचं एक्झाम्पल आहे. किंवा इथं मायनस साइन देतो, इथं काय देतो, मायनस साइन देतो. सपोज इथं एक्झाम मी 7 घेतो, अजून बेटर होईल. बघा 2 फ्रॅक्शनला मला सबट्रॅक्शन करायची आहे आणि एकच फ्रॅक्शन मिळवायचं आहे, मला एकच अंक मिळवायचा आहे. तो कसा मिळवणार आहे मी, माझ्या भाषेत, आपल्या भाषेत काय असतं, 3 रेषेचा गुणाकार करतो आपण. पहिली रेष काय लिहिली मी, 1 × 7 असणार आहे. मध्ये चिन्ह कोणतं होतं, मायनस होतं, म्हणून मी मायनस देणार आहे. आता मी काय करणार, 2 × 7 2 × 3 6 येणार आहे. 2 × 3 6 येणार आहे. आणि खाली तिसरी रेष अशी खालच्या खाली ओढणार आहे. म्हणजे बघा 2 × 7
14 येणार आहे. म्हणजे काय 7 मधून 6 गेले 1 राहिला 1/14. म्हणजे हा एकच फ्रॅक्शन, 2 फ्रॅक्शन होते, 2 फ्रॅक्शनचे आपण सबट्रॅक्शन शिकलो. त्याच पद्धतीचं ऑपरेशन आपल्याला इथं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा 1 into 625 काय येणार आहे 625 येणार आहे. एक गुण आता माझे चिन्ह कोणतं वजा आहे, मी वजा करतो. पहिली रेष ओढून झाली माझी, मी दुसरी रेष ओढतो. 1 गुणिले 49 काय असणार आहे 49 असणार आहे. आणि खालचं खालीच ओढायचं विद्यार्थी मित्रांनो. तिसरी रेष 1 गुणिले 625 625 येणार आहेत. बघा इथं काय लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा लिहिला. देअरफॉर बघा आता 625 मधून 49 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. किती येतात रे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही त्यांचं सबट्रॅक्शन पाहिलं देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा बरोबर चिन्हाच्या अलीकडे तो अलीकडेच लिहितो कॉस स्क्वेअर थिटा. बघा आता 625 मधून 49 गेल्यावरती 576 येतात. वजाबाकी करून पहा 576 अपॉन 625 अपॉन 625. आता बघा आता टेकिंग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू विचारली का, कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू विचारली का, कॉस वर्गाची व्हॅल्यू विचारली का, नाही. फक्त विचारली ती व्हॅल्यू कॉसची विचारली विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊयात. इथं लिहायचंय आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीत लिहायचंय इथं, मराठीत लिहायचंय दोन्ही बाजूचा वर्ग करू. काय लिहायचं आपल्याला दोन्ही बाजूचा वर्ग करू. बघा आता दोन्ही बाजूचा वर्ग केल्यावर सॉरी वर्गमूळ घ्यायचे आपल्याला, स्क्वेअर रूट घेतले आपण. ओके आता काय करायचं कॉस स्क्वेअर लिहायचे बाबा. तो कोणाचा स्क्वेअर आहे तो म्हणतो कॉसचा आहे सर. तो कोणाचा म्हणतो कॉस थिटाचा व मी स्क्वेअर आहे. 576 ला विचारा तू कुणाचा स्क्वेअर आहे तो म्हणतो सर मी 24 चा आहे. कोणाचा आहे तो स्क्वेअर म्हणतो मी 24 चा आहे. 625 ला विचारा त्याला विचारा तू कुणाचा स्क्वेअर आहे तो म्हणतो सर मी 25 चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली कॉस थिटाची. बरोबर एक व्हॅल्यू तर मिळाली. आता राहिली टॅन थिटा. असं उगीच दिलं का टॅन थिटा तिथं काढायला, अजिबात नाही. आपल्याला साइन माहितीये आता कॉस थिटा माहितीये. ह्यांच्या रिलेशन मधला एक फॉर्म्युला मी इथे लिहिलाय. साइन पण आहे कॉस पण आहे टॅन पण आहे. तो फॉर्म्युला म्हणजे बघा बरं इथं कुठे 4 नंबरला सेकंड स्टार मध्ये 4 नंबरला आहे. साइनची व्हॅल्यू आहे कॉसची व्हॅल्यू आहे टॅन काढायचं आहे मला. मी देअरफॉर तो फॉर्म्युला यूज करतो. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू माझ्याकडे किती मित्रांनो. साइन थिटाची व्हॅल्यू किती, साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 7/25. 7/25 हे डिवाइड मध्ये मी समोरासमोर डिवाइड करतो, समोरासमोर करतो. साइन थिटा लिहून घेतला हा. आता कॉस थिटा डिवाइड मध्ये हे समोर मी डिवाइड करतो. त्याची व्हॅल्यू काय आहे 24/25. आता मला काय करायचं ह्या भागाकाराच्या जागेवरती ह्या डिवाइडच्या जागेवरती मल्टिप्लिकेशनचं साइन आणायचं आहे. म्हणजे आपण मॅथमॅटिकलचा एक रूल वापरायचा आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स गुणाकार व्यस्त. बघा आता मी काय करतो भागाकाराच्या जागेवरती गुणाकाराचं चिन्ह लिहिणार आहे मी विद्यार्थी मित्रांनो. आणि काय करणार आहे अंश छेदाला देणार आहे, छेद अंशाला आणणार आहे. न्यूमेरेटर डिनोमिनेटर लिहिणार आहे, डिनोमिनेटर न्यूमेरेटरला लिहिणार आहे. म्हणजे 25 वरती लिहिणार आहे 24 खाली लिहिणार आहे. बघा 25 ला 25 कॅन्सल होईल. राहिलं काय 7/24 इक्वल टू 7/24. ही झाली तुमची टॅन थिटाची व्हॅल्यू. याच पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. टॅन थिटाची व्हॅल्यू खाली लिहा, जागा नाही इथं. सेकंड एक्झाम्पल पाहणार आहे. आता बघा हे एक्झाम्पल तर तुम्हाला लिहायच्या वेळेस स्क्रीनशॉट मारायचा आहे. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके मी आता एक्झाम्पल इरेज करतोय. सेकंड एक्झाम्पल पाहिजे आपल्याला याच्यामधलंच. खूप सोपे एक्झाम्पल आहेत विद्यार्थी मित्रांनो. साधं साधं कॅल्क्युलेशन आहे. आपण पहिल्यापासून ते कॅल्क्युलेशन पाहत आलोय. अशी इतकी साधी सोपी कॅल्क्युलेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे टॅन थिटा दिलाय आपल्याला काढायला. सॉरी टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आपल्याला. टॅन थिटा दिला 3/4 दिलाय. आणि फाइंड काय करायचंय बघा काय काढायचंय काय काढायचंय बघा आपल्याला सेक आणि कॉस काढायचा आहे. सेक थिटा
आणि कॉस थिटा काढायचा आहे. बघा आता टॅन थिटा दिलेला असताना आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटा काढायचा आहे. बघा सेक पहिल्यांदा दिलाय, मग टॅनशी सेकशी असा रिलेशन मधला असा संबंधातला फॉर्म्युला बोर्डवरती इथे कुठे लिहिलाय का बघा बरं. पहिला आहे का? नाहीये. टॅन कुठं दिसानाच, सेक पण दिसना. पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा टॅन पण दिसतोय आणि सेक पण दिसतोय, म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युला तिथे यूज करावा लागेल, ती आयडेंटिटी तिथे आपल्याला यूज करावी लागेल. आपण त्या यूज करूयात. सोल्युशन देअरफॉर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे? सेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे. टॅनची व्हॅल्यू काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 प्लस 3/4. त्याचा काय येतं? फक्त टॅन झाला, पण तिथं इथं काय दिलाय? त्याचा स्क्वेअर दिलाय. आपण पण स्क्वेअर करूयात. इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. बघा आता हे स्क्वेअर करून घेऊयात. देअरफॉर 1 प्लस 3 ला विचारा बाबा तुझा स्क्वेअर किती आहे? 3 म्हणतो सर माझा स्क्वेअर 9 आहे. 4 ला पण विचारा तुम्ही 4 तुझा स्क्वेअर काय आहे बाबा? तो म्हणतो सर माझा स्क्वेअर 16 आहे. इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता पुन्हा एकदा आपल्याला 3 रेषेचं ऑपरेशन करावं लागेल, कारण इथं 2 फ्रॅक्शन आलेत. मी मुद्दामून बेस त्याचा 1 घेतलाय, काहीच नसतो म्हणजे बेस किती असतो? 1 असतो. मुद्दामून मी इथे 1 घेतलाय. आता मला 2 फ्रॅक्शनचा एकच फ्रॅक्शन मिळवायचा आहे. मी पुन्हा एकदा 3 रेषेचं ऑपरेशन करतो. पहिली रेष कुठून कुठून वाढायची रे? 1 कडून 16 कडे. 1 गुणिले 16 येणार आहेत, मध्ये प्लस साइन आहे म्हणून प्लस देणार आहे. 1 गुणिले 9 1 into 9 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरी रेष कुठे वाढायची? खालच्या खालीच वाढायची आहे. 1 गुणिले 16 येणार आहे. इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येणार आहे. आलं का लक्षात? आता 16 9 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती असणार आहे? देअरफॉर 25 असणार आहे अपॉन 16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता त्याला विचारायचं त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला व्हॅल्यू काढायची सेकची, सेक स्क्वेअरची काढायची का? मग आपल्याला इथला वर्ग घालवायचा म्हणजे वर्गमूळ घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पुन्हा एकदा मी इथे लिहिणार आहे देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. मराठीत काय लिहायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचं घेणार आहे. बघा देअरफॉर 25 ला विचारा तू कुणाचा स्क्वेअर आहे? 25 काय म्हणतो? सर मी 5 चा स्क्वेअर आहे. अपॉन 16 ला विचारा 16 तू कुणाचा वर्ग आहे बाबा? तो म्हणतो सर मी 4 चा वर्ग आहे. तो कोणाचा वर्ग म्हणतो? सेकचा त्याचा माहिती आहे. सेकचा स्क्वेअर रूट काय येईल? स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे येईल सेक थिटा. ओके सेक थिटा तर मिळाला. देअरफॉर फक्त इकडे व्यवस्थित लिहा असं सेक थिटा अपॉन 5/4 सेक तर मिळाला. आता टॅन माहितीये, सेक माहितीये, कॉस काढायचा आहे. बघा कॉसच्या अपोजिट जर आपण जर अपोजिट पेअर पाहिल्या, अपोजिट पेअर कॉसच्या अपोजिट पेअर कुठली होती रे? सेक. म्हणजे ह्याच्या उलट केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला? कॉस मिळणार आहे. बघा फॉर्म्युला काय असतो तो ह्या टाईपचा फॉर्म्युला असणार आहे. कॉस काढायचा आहे ना आपल्याला, कॉस काढायचा आहे. कॉस काय असतो? 1/sec असतो. सेकची व्हॅल्यू माझ्याकडे आहे. कॉस थिटा इक्वल टू 1/sec थिटा 1/sec थिटा. बघा सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 काय 5/4. मी काय करतो सेक थिटाची व्हॅल्यू भागिले 1 ला डिवाइड मध्ये मी समोर लिहितो 5/4. सेम पहिल्या एक्झाम्पल सारखंच आपल्याला ऑपरेशन करायचं. कोणतं? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स सारखं ऑपरेशन करायचंय. गुणाकार व्यस्त क्रिया करायची. आपल्याला काय करायचं? एक हा एकच घेतो, भागाच्या जागेवर गुणाकार चिन्ह करतो, अंश छेदाला छेद अंशाला आणतो, न्यूमेरेटर डिनोमिनेटरला आणतो, डिनोमिनेटर न्यूमेरेटरला घेतो. म्हणजे काय येईल? 4/5. समजा ह्याचा बेस 1 आहे. 2 फ्रॅक्शनचा गुणाकार कसा करतो रे? मल्टिप्लिकेशन कसं करतो रे? आपण समोरासमोर करतो. अंशाचं अंशाशी करतो, छेदाचं छेदाशी करतो, न्यूमेरेटरचं न्यूमेरेटरशी करतो. बघा काय येणार आहे आता? 1 into 4 येणार आहे. 1 into 5 येणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे इथले दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. बघा एक्झाम्पल समजायला खूप सोपं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे सर्व सूत्र फॉर्म्युले आले पाहिजेत. एकदा व्हिडिओ चांगला बघून या आणि स्क्रीनशॉट काढा.
ह्याचा काय काढा, स्क्रीनशॉट काढा. ओके, आपण तिसरं एक्झाम्पल पाहूयात. तिसरं एक्झाम्पल घेणार आहे आपण. तिसरं एक्झाम्पल पण खूप सोपं आहे, याच पद्धतीचं, याच मेथडचं आहे, खूप सोपं, इझिली. फक्त तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. बघा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितले, त्याच्या कॉट थिटा दिलाय. काय दिलाय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, कॉट थिटा दिलाय. काय दिलाय आपल्याला, कॉट थिटा दिलाय. तो दिलाय कॉट थिटा 40/9 दिलाय. आणि फाइंड आउट करायला सांगितलंय त्यांनी आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटा. कोसेक थिटा आणि साइन थिटा खूप इझिली आहे. म्हणजे असं दिलं नसणार आहे, कॉट दिलाय, कोसेक दिलाय, कॉट आणि कोसेक वरचा रिलेशनचा एक फॉर्म्युला 100% आपल्याकडे असणार आहे. कुठल्या कोणत्या रिलेशनचा, कॉट आणि कोसेकच्या रिलेशनचा फॉर्म्युला शोधायला सुरुवात करा. माझ्या मते पहिल्या स्टारमध्ये 3च नंबरला फॉर्म्युला मिळते, तिसऱ्याच नंबरला मिळतोय. तो म्हणजे काय, 1 + कॉट स्क्वेअर थिटा = कोसेक स्क्वेअर थिटा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, पहिल्या एक्झाम्पल सारखंच आहे, खूप सोपं एक्झाम्पल आहे. बघा आपल्याला तो ती आयडेंटिटी आपण वापरून टाकूयात लगेच. काय वापरायचे आपल्याला, 1 + tan स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा = कोसेक स्क्वेअर थिटा वापरायचा आहे. काय वापरायचं आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा वापरायचा आहे. आपल्याला कॉटची व्हॅल्यू आहे, कॉटची व्हॅल्यू तर लगेच पुटअप करून टाकूयात, आपण पुट करून टाकूयात. 1 + कॉटची व्हॅल्यू काय दिली, 40/9, 40/9, 9. आता त्याचा पण इथं कॉटचा काय दिलाय, इथं स्क्वेअर दिलाय, वर्ग दिलाय, आपण पण स्क्वेअर करूयात. चला, कोसेक स्क्वेअर थिटा. चला आता काय करायचं, त्याला विचारायचं, ह्या 40ला विचारायचं, 40 तुझा स्क्वेअर किती आहे. 40 म्हणतो, सर माझा स्क्वेअर 1600 आहे. काय सांगतो तो, माझा स्क्वेअर काय सांगतो, 1600 म्हणजे 1600, 1600 स्क्वेअर आहे. 9ला विचारा, 9 तुझा स्क्वेअर किती आहे. 9 म्हणतो, सर माझा स्क्वेअर 81 आहे, 81. मग इथं आपल्या बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह काढा, कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, आता पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन फ्रॅक्शन आलेत, दोन फ्रॅक्शनचे आपल्याला सम करायचे, ऍडिशन करायची, बेरीज करायची. कशी करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन फ्रॅक्शनची बेरीज किंवा सम कशी करतो, 3 रेषेच्या गुणाकाराने करतो. पहिली रेष कुठून कुठं ओढायची, 1 कडून 81 कडे जायचंय, म्हणजे 1 आणि 81चा गुणाकार घ्यायचा आहे. 81 मध्ये चिन्ह कोणतं, प्लस आहे. 1 × 1600, 1600 येणार आहे. आता बघा तिसरी रेष खालच्या खाली जोडायची, 1 × 81, 81 येणार आहे. ओके, = कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, आता 81 आणि 1600 किती झाले, 1681 झाले. देअरफॉर 1681/81 = कोसेक स्क्वेअर थिटा. आता परत आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घ्यायचे. काय घ्यायचे आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचंय, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. ओके, 1681 ला विचारा, 1681 बाबा तुझा स्क्वेअर काय आहे, तो म्हणतो सर 1681 म्हणतो सर माझा स्क्वेअर 41 आहे. काय, देअरफॉर 41. 81चा जो स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे, 5च आहे. तो किती आहे, 9 आहे. तो किती आहे, 9 आहे. = कोसेक स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असणार आहे, कोसेक थिटा. एक तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली, एक तर व्हॅल्यू लगेच मिळाली. आता कोसेक आणि साइन, कोसेक माहित झाला, आता साइन फाइंड आउट करायचा आहे. साइन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अपोजिट पेअर पाहावी लागेल. अपोजिट पेअर काय रे, अपोजिट पेअर काय, अपोजिट पेअर नक्की विद्यार्थी मित्रांनो, साइनच्या आणि कोसेकची अपोजिट पेअर होती का, होती विद्यार्थी मित्रांनो, होती. साइन अपोजिट कोसेक असतो, म्हणजे इथंच बघा साइन म्हणजेच काय, 1/कोसेक थिटा आहे. मला माहिती आहे व्हॅल्यू, देअरफॉर अशी व्हॅल्यू तर स्क्वेअर करा. इथं काय लिहायचंय, साइन थिटा फाइंड आउट करायचं आपल्याला. साइन थिटा 1/काय लिहायचे आपल्याला, कोसेक थिटा.
कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 कोसेक थिटा किती आलाय 41/9 आलाय. इथं लिहू का मी विद्यार्थी मित्रांनो? इथं लिहितो 1 डिवायडेड बाय हे भागाकारात येते ना, हे पण इथं लिहितो मी समोर 41/9. ओके. आता काय करायचंय? इथं परत पुन्हा भागाकाराच्या जागेवरती कसलं चिन्ह आणायचंय? कोणतं चिन्ह आणायचं आपल्याला? गुणाकाराचं चिन्ह आणायचंय, इंटूचं चिन्ह आणायचंय, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यावा लागणार आहे. 1 हा 1च्या जागेवर राहणार आहे, भागाकाराच्या जागेवरती गुणाकाराचं चिन्ह येणार आहे आणि 9 वरती येणार आहे. 9 कुठे येणार आहे? वरती येणार आहे. 41 खाली येणार आहे. ओके. म्हणजे काय येणार आहे? दोन फ्रॅक्शनचा गुणाकार आता शिकलो, अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. 1 × 9 9 येणार आहे, 1 × 41 41 येणार आहे. तुम्हाला साइन थिटाची 1 व्हॅल्यू मिळाली. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्याचा पूर्णपणे आपल्याला अगोदर काय काढायचं आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यावरती तुम्हाला एक्झाम्पल लिहिता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलांचा यूज करून प्रॅक्टिस सेट 6.1 मधली, सराव संच 6.1 मधली आपण पहिली 3 एक्झाम्पलचा अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो. काही प्रॉब्लेम आला तर फोन करा. धन्यवाद.